नमस्कार मित्रांनो, आज आपण मालमत्तार कोर्ट संशोधन विधेयक 2025 शेतमार्ग, रस्ते, विवाद, जलद न्याय आणि डिजिटल प्रगती या विषयावर आपण बोलणार आहोत. मी ॲडव्होकेट विनोद राठोड, महाराष्ट्र लॉ ॲडवायझर मधून बोलतोय. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नावर बोलत आहोत. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत विषय घेऊन आलो आहोत. मामलेदार कोर्ट संशोधन विधेयक 2025. या विधेयकामुळे शेतमार्ग, रस्ते विवाद आणि जमीन वापराशी संबंधित तंटे आता जलद गतीने सॉल्व्ह होऊ शकतात. चला तर बघूया नक्की या संशोधनात काय नवीन आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे. मामलतदार कोर्ट कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतजमिनीवरील प्रवेश मार्ग आणि हक्कावरील तंटे सोडवणे. मामलतदार कोर्टवर माननीय तहसीलदार हे न्यायाधीश म्हणून काम करतात. पण सध्याच्या कायद्यानुसार प्रक्रिया वेळखाऊ झालेली आहे, गुंतागुंतीची आणि अनेकदा भ्रष्टाचाराने प्रभावित झालेली आहे. 2025 मध्ये आणलेले हे विधेयक संशोधन विधेयकामध्ये काही त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी आणि ग्रामीण लोकांना न्याय देण्यासाठी, जलद गतीने देण्यासाठी तयार केलेला आहे. मित्रांनो, या विधेयकात काही अत्यंत महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. पहिला बदल आहे जलद न्याय प्रणाली. मामलतदारांना विवादाची सुनावणी आणि निकालासाठी ठराविक वेळेची मर्यादा देण्यात आली आहे. अगोदर हे निकाल वर्षानुवर्ष चालायचे, पण आता एक ठराविक काळामध्ये हा निकाल देणे गरजेचे झालेलं आहे आणि कायद्यामध्ये तशी तरतूदही केलेली आहे. उदाहरणार्थ, शेतमार्ग विवाद प्रकरण 6 महिन्यात निपटावे लागेल. त्यानंतर डिजिटल नोटीस प्रक्रिया. नोटीस पाठवण्यासाठी आता ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी होईल. म्हणजेच ईमेल, SMS आणि ग्रामपंचायत पोर्टलवरून जाहिरात सूचना देण्यात येतील. यातून नोटीस देण्यासाठी लागणारा विलंब आणि अनावश्यक तारखा संपतील. तिसरा बदल आहे पोलीस संरक्षणाची तरतूद. मामलेदार कोर्टाचा आदेश अंमलात आणताना शेतमालकाला किंवा अर्जदाराला स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा देण्याचे स्पष्ट अधिकार आहेत. म्हणजेच आदेशाचा विरोध करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करता येईल. चौथा आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ पुरावे. सुनावणी दरम्यान तोंडी साक्षीची डिजिटल रेकॉर्डिंग जतन होणार आहे, जे पुढे अपील प्रक्रियेत पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. पाचवा बदल आहे ग्रामीण न्यायिक समित्या. प्रत्येक तालुक्यामध्ये मामलतदार सहायता समिती स्थापन करणे ची प्रकरणे प्राथमिक पातळीवर निवारण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच कोर्ट बिफोर कोर्ट पद्धत. जुने शेतमार्ग व रस्ते विवाद कमी वेळेत निकाली निघतील. या कायद्यामुळे कोर्टातील ढकलाढकली व भ्रष्टाचार खूप कमी प्रमाणात होईल. डिजिटल नोटीसमुळे प्रत्येक टप्प्याचा पारदर्शक रेकॉर्ड हा मेंटेन केला जाईल. शेतकऱ्यांना आदेश अंमलात आणताना पोलिसांचं संरक्षण मिळेल, त्यांचं सहकार्य मिळेल आणि न्यायालयीन खर्चात बचत आणि वेळेची मोठी बचत होईल. तरी सुद्धा काही गोष्टी विचारात घ्यावाच लागतील. ग्रामीण भागात अद्याप डिजिटल साक्षरतेचा अभाव आहे. नोटीस आणि सुनावणीसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही अंमलबजावणी अवलंबून राहील. म्हणून शासनाने स्थानिक पातळीवर ट्रेनिंग आणि अवेअरनेस प्रोग्राम सुरू करणे गरजेचे ठरेल. यासाठी शासन ट्रस्टचा पण उपयोग घेऊ शकतो. एकंदरीत पाहता मामलेदार कोर्ट संशोधन विधेयक 2025 शेतकरी आणि ग्रामीण न्याय प्रक्रियेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरू शकते. जर हे विधेयक प्रभावीपणे राबवले गेले तर गावागावात न्याय दाराशी पोहोचेल. मित्रांनो, तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटतं
तुमच्या गावात शेतमार्ग किंवा रस्त्याचे विवाद आहेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. असे कायदेशीर अपडेट्ससाठी महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे, समाजाची समाजसेवा आणि कायद्याची जागरूकता आणि शेतकऱ्याला त्यांचे न्याय हक्क कळतील. धन्यवाद.